Good morning students. Today we are going to start how to use the psychrometric chart to solve the problems. You can see the one problem. A surrounding air having dry bulb temperature 38 degrees Celsius and relative humidity 60% is converted to conditioned air having DBT 26 degrees Celsius and wet bulb temperature 24 degrees Celsius. Plot the process on psychrometric chart and find following properties of conditioned air. कुठले प्रॉपर्टीज काढायला सांगितलं आपल्याला? रिलेटिव्ह ह्युमिडिटी, स्पेसिफिक ह्युमिडिटी, एन्थॅल्पी, स्पेसिफिक व्हॉल्यूम, बायपास फॅक्टर अँड ॲपरेटस ड्यू पॉईंट टेम्परेचर. आता आपण काय कंडिशन्स दिल्या? गिवन डाटा इज गिवन एअर इज हॅव्हिंग ड्राय बल्ब टेम्परेचर अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. इनिशियल ड्राय बल्ब टेम्परेचर एअर आणि त्याचा रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे ते दिले. Dry bulb temperature is given as 38 degrees Celsius and relative humidity is given as 60%. So locate the point 1, that is the initial condition of the air with taking dry bulb temperature 38 and relative humidity 60%. So 38 degrees Celsius तुम्ही ड्राय बल्ब टेम्परेचर ऑन एक्स ॲक्सिसवर घ्या आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60% घ्या अँड मार्क द इंटरसेक्शन ऑफ द पॉईंट ॲज अ 1. ओके. देन कंडिशनड एअर याला तो कूल केलेला आहे. हॅव्हिंग ड्राय बल्ब टेम्परेचर याला एवढं थंड केलं की त्याचं टेम्परेचर रिड्यूस फ्रॉम 38 to 26. ड्राय बल्ब टेम्परेचर 26 डिग्री सेल्सियस अँड वेट बल्ब टेम्परेचर 24 डिग्री सेल्सियस. विथ द ड्राय बल्ब टेम्परेचर 26 अँड वेट बल्ब टेम्परेचर 24, mark the point 2 on psychrometric chart. 26 degree Celsius dry bulb temperature and 24 degree Celsius वेट बल्ब टेम्परेचर. आता इथं व्हर्टिकल लाईन हा 26 आणि वेट बल्ब टेम्परेचर 24 कुठे इंटरसेक्शन होतं तो पॉईंट घेतला 2 आणि हे दोन्ही पॉईंट जोडा. यू हॅव टू जॉईन दीज 2 पॉईंट अँड दिस इज नथिंग बट अ सेन्सिव्ह कूलिंग प्रोसेस. ओके. त्यालाच पुढे एक्सटेंड करा. कुठे ते सॅच्युरेशन कर्ववर इंटरसेक्ट होतं दॅट इज नथिंग बट द ॲपरेटस ड्यू पॉईंट टेम्परेचर, म्हणजे सरफेस टेम्परेचर ऑफ द युअर कूलिंग कॉईल दाखवतो तो. ओके. Joint 1 and 2 extend up to saturation line as point 3 which gives apparatus dew point temperature. इनिशियल पॉईंटला 1 दिलं आपण, पॉईंट 2 आणि मॅक्झिमम कितीपर्यंत कूल करू शकतो आपण? सॅच्युरेशन टेम्परेचर, दॅट इज पॉईंट 3. आता फ्रॉम चार्ट, सो कॅन सी द ॲक्च्युअल चार्ट हिअर. द इनिशियल कंडिशन ऑफ द एअर इज हॅव्हिंग 38 डिग्री सेल्सियस. सो हिअर इट इज अ 35, 36, 37, 38 हा लाईन घ्या आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे तुमचा? 60%. सो 38, 35, 36, 37, 38 लाईन अप टू वॉट 60%. रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा 50 आणि हा 60 आहे, म्हणजे तुमचा पॉईंट हा आला इथे 1. सो विथ दिस पॉईंट, दिस इज द पॉईंट 1. यू हॅव टू लोकेट द पॉईंट 1. विथ दिस पॉईंट दुसरा पॉईंट आहे तुमचा, इट इज कूल्ड अप टू 26 डिग्री सेल्सियस. हा 20 आहे आणि हा 25, म्हणजे हा 26 DBT. 26 DBT मी मार्क केलं व्हर्टिकल लाईन आणि 24 ड्राय बल्ब टेम्परेचर लाईन. सो यू कॅन सी इयर 26 हा पॉईंट आहे आणि 24 बघा इथं 20 हा लाईन 20 आहे, 21, 22, 23, 24. सो हिअर 26 ही लाईन आणि ही 24 ची लाईन ही. सो हिअर यू आर गेटिंग द सेकंड पॉईंट. सो हिअर यू हॅव टू मार्क बोथ द पॉईंट्स आणि त्यालाच असं पुढे एक्सटेंड करा. ओके. हा पॉईंट झाला तुमचा, हा 1 आणि हा 2. येस. सो नाऊ यू हॅव टू रिफर द पॉईंट फ्रॉम चार्ट. स्पेसिफिक ह्युमिडिटी ऑफ कंडिशनड एअर, म्हणजे पॉईंट 2चं विचारलं तुम्हाला. कंडिशनड एअर स्पेसिफिक ह्युमिडिटी 2ला मग मागे या, बघा किती येत आहे. सो इट इज सो ॲट 2 स्पेसिफिक ह्युमिडिटी यू हॅव टू सी दॅट 0.017. सो नियर अबाउट इट इज अ 0.017. सो इट इज स्पेसिफिक ह्युमिडिटी ऑफ एअर is 0.017 kg per kg of dry air. Okay.
सो व्हॉट इज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ कंडिशनड एअर. इथं रिलेटिव्ह ह्युमिडिटी बघा कंडिशनड एअरची किती आहे. हा किती आहे 80% आहे आणि हा 90% आहे. हा बरोबर मधोमधच आहे 80 आणि 90च्या, म्हणजेच यू हॅव टू टेक द 0.85. सो यू हॅव टू टेक रिलेटिव्ह ह्युमिडिटी of conditioned air as 0.85%. 0.85%. Okay. Then what you have to point out? Enthalpy of conditioned air. Enthalpy of conditioned air you can see here. So हा जो वेटेबल टेम्परेचर 0.2 ला त्याला एक्सटेंड करा. हा 68 you can take 68 किलोजूल पर kg. Okay. Specific volume of conditioned air. You can see here the what is the specific volume here 0.85 and here it is a 0.9 आणि ह्या दोन्हीच्या मध्ये म्हणजे हा इथे इथं पॉईंट त्याच्या इकडच्या साईडला आत या साईडला नियरर टू 0.85. सो यू कॅन टेक 87. सो 0.87 that is मीटर क्यूब पर kg. 0.87 मीटर क्यूब पर kg. त्यानंतर घ्या तुम्ही ॲपरेटस ड्यू पॉईंट टेम्परेचर. ते ॲपरेटस ड्यू पॉईंट टेम्परेचर ते जे 0.2 आलं आहे तुमचं 0.2 आहे त्यालाच तुम्ही पुढे एक्सटेंड करणार आहेत जिथं सॅच्युरेशन कर्व आहे. सो इथे पण तुम्हाला हा जो 0.2 आहे तो एक्सटेंड करणार आहे. तो कुठे इंटरसेक्ट झाला बघा. सो हा 20च्या वर आहे म्हणजे किती घ्या 21 डिग्री सेल्सिअस. सो यू हॅव टू ॲपरेटस ड्यू पॉईंट टेम्परेचर म्हणजेच काय कुठला टेम्परेचर आला तुमचा कॉईल टेम्परेचर दॅट इज 21 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर इनलेट एअर कंडिशन तुम्हाला ड्रायबल टेम्परेचर दिलेलं आहे. आउटलेट एअर कंडिशनर तुम्हाला ड्रायबल टेम्परेचर आहे म्हणजे हा तुमचा T2 आहे, हा T1 आहे आणि हा T3 आहे. यू कॅन सी T1 38, T2 26 अँड T3 इज वॉट युअर 21 डिग्री सेल्सिअस. ओके. मग आता bypass factor is what T2 minus T3 divided by T1 minus T3. 26 minus 19 38. Here it is a 21 you are having. So you have to 26 minus 21 is what is 5 and 38 minus that is 7. 38 minus 21, so it is 17. 5 divided by 17, so you can calculate 2941. So it is 0.2941. In this way you have to solve the problems using psychrometric chart. Okay. The one more problem we have to see. The atmospheric air at 760 mm of Hg is having dry bulb temperature is 15 degrees Celsius and wet bulb temperature 11 degrees Celsius enters a heating coil whose temperature is 41 degrees Celsius. Assuming bypass factor of heating coil as 0.5, determine using psychrometric chart dry bulb temperature, wet bulb temperature, relative humidity of air leaving the coil. आता एअर लिव्हिंग द कॉईल आउटलेटला काढायचे ते सगळे. ऑल्सो डिटरमाइन द सेन्सिबल हीट ॲडेड टू द एअर पर kg ऑफ ड्राय एअर. पहिल्यांदा हा प्रोसेस गिवन डाटावरून सायक्रोमेट्रिक चार्टवर काढून घ्या. काय काय दिलं आहे. ड्रायबल टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस, वेटबल टेम्परेचर 11 डिग्री सेल्सिअस. आता ड्रायबल टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस मार्क करा आणि वेटबल टेम्परेचरची जी लाईन आहे इथं 11 डिग्री सेल्सिअस जे काही तुमचं व्हॅल्यू येईल ते या साईडला मार्क करा. या दोन्हीचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन यू आर गेटिंग द 0.1 दॅट इज द इनलेट कंडिशन ऑफ द एअर. मग कॉईल टेम्परेचर इज गिवन 41 डिग्री सेल्सिअस. जे कॉईल टेम्परेचर आहे हिटिंग कॉईल त्याचं 41 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं आहे म्हणजे त्याचं सरफेस टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला. सेन्सिबल हिटिंग आहे तर मग सेन्सिबल हिटिंग टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट ड्राय स्पेसिफिक ह्युमिडिटी म्हणून 1 मधून हॉरिझॉन्टल लाईन काढून घ्यायचं. 1 मधून काय करायचं हॉरिझॉन्टल लाईन आणि ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन DBT लाईन ॲट 40 डिग्री सेल्सिअस. 40 डिग्री सेल्सिअस आपलं कॉईलचं टेम्परेचर दिलं तिथून व्हर्टिकल लाईन काढा. दोन्ही इंटरसेक्शनचं तुम्हाला 0.3 मिळतो. ओके. सो ड्रायबल इंटरसेक्शन विल गिव्ह 0.3. द एअर लिव्हिंग द कॉईल इज ॲट ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर T2. इथे पण तुम्हाला सेन्सिबल हिटिंग प्रोसेस आहे म्हणजे इथं कॉईल आहे तुमचा
This coil is having temperature is given as T3 and the air which enters in before heating coil is having 15 degrees Celsius, that is what T1, आणि हा टेम्परेचर काय आहे तुमचा T2 आहे. T2 शुड बी वॉट लेस दॅन T3, नियर द T3. मग कुठेतरी इथं असेल तो काढून घ्यायचं, कारण आपल्याला बायपास फॅक्टर ऑफ कॉईल दिला आहे. दिस टेम्परेचर इज वॉट, दिस इज वॉट माय T2 टेम्परेचर, एअर आउट, आणि दिस इज वॉट एअर इन. तर याच्यावरून तो एअर हॅव्हिंग द कॉईल ॲट टेम्परेचर T2, एअर लिव्हिंग द कॉईल. सो एअर हीट होऊन जे कॉईलमधून लिव्ह होऊ लागलं ॲट टेम्परेचर T2. सो दॅट कॅन बी फाइंड आउट बाय युजिंग द बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉईल. व्हॉट इज बायपास फॅक्टर? हा T3 टेम्परेचर, T3 मायनस T2. बायपास फॅक्टर इज वॉट T3 मायनस T2, म्हणजे कॉईल टेम्परेचर मायनस एअर लिव्हिंग, डिवायडेड बाय मॅक्झिमम टेम्परेचर डिफरन्स, दॅट इज T3 मायनस T1. So bypass factor of heating coil is what? T3 minus T2 divided by T3 minus T1. 41 minus 42 divided by 41 minus 15. So इथं unknown काय T2 आहे. Here the unknown temperature is what? T2. bypass factor दिले आपल्याला 0.5. मग 0.5 41 minus T2, 41 minus 15, 41 minus T2 म्हणजे हा सबस्ट्रॅक्ट होतो. याला इकडे घ्या, म्हणजे इथं तुम्हाला कसं मिळेल, 26 multiplied by 0.5 is what? 13. 13 equal to 41 minus T2. 13 equal to 41 minus T2. So what is T2 equal to 41 minus 13? That is your 28 degree Celsius. So T2 मिळाला मला 28. मग इथून 28 ड्रायबल टेम्परेचरचं मार्क करा, तुम्हाला इथं T2 मिळेल. ओके. सो देन दिस इज द पॉईंट 2 इज द कंडिशन ऑफ एअर लिव्हिंग. पॉईंट 2 इज द कंडिशन ऑफ एअर लिव्हिंग. आता आपल्याला वेटेबल टेम्परेचर ऑफ एअर लिव्हिंग काढायचं आहे. सो वेटेबल टेम्परेचर ऑफ द एअर लिव्हिंग कॅन बी फाइंड आउट बाय विथ दिस ॲट 2. हिअर यू कॅन फाइंड आउट द WBT. ओके. त्यानंतर रिलेटिव्ह दॅट वी आर गेटिंग अ 15 डिग्री सेल्सिअस, दॅट वी आर गेटिंग अ 15 डिग्री सेल्सिअस. ओके. त्यानंतर आपल्याला काढायचं रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ एअर लिव्हिंग. रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द एअर लिव्हिंग हा T2 मधून जाणारा रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा एअर लिव्हिंग काढा, दॅट इज RH. सो यू आर गेटिंग दॅट फ्रॉम चार्ट 28%. 28%. त्यानंतर एन्थॅल्पी ऑफ एअर इनलेट. एन्थॅल्पी ऑफ एअर इनलेट जे WBTचं वेटेबल टेम्परेचर लाईन आहे त्याला एक्सटेंड करा. सो इथं तुम्हाला एन्थॅल्पी स्केल आहे. सो हा पॉईंट काय मिळेल तुम्हाला H1, हा पॉईंट मिळेल तुम्हाला H1, आणि हे एक्सटेंड करा, यू आर गेटिंग H2. सो विथ दिस एन्थॅल्पी ऑफ एअर इनलेट H1 दॅट इज 31.5, एन्थॅल्पी ऑफ एअर आउटलेट H2 45, अँड सेन्सिबल हीट ॲडेड. इथं आपण हीट करायला लागलो. So sensible heat added is what? Difference in enthalpy, that is H2 minus H1. 45 minus 31.5. You are getting the 31.5 kilojoule per kg. Okay. With the help of given data, you have to find out the problems. तुम्हाला इथं डाटा दिलेला असेल, एखादा फॉर्म्युला वापरून बायपास फॅक्टरवर नक्कीच एक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे.